चला आज आपण बनवूया कारळ्याची चटणी. ह्याला आम्ही साताऱ्याला कारळ्याचे बोलतो घाटी पद्धतीने. तुम्ही काय बोलता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. कोण खुरासनी सुद्धा बोलतं. तर चला पहिले आपण हे कारळे व्यवस्थित भाजून घेऊया. याच्यामध्ये काय करूया आपण 1 चमचा जिरे घालूया, चमचा खोबऱ्याचा किस. आता ह्या मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या जास्त भाजायच्या नाहीयेत, आपल्याला थोडासा त्यातला ओलसरपणा काढून घ्यायचा आहे. फक्त गरम तव्यावर थोडासा असा कोमट करून घ्यायचा. आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय, हा पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत गरम कर. त्याच्यामध्ये थोडस तेल, 2 थेंब तेल, कारण तो तडतडून गरम झाला पाहिजे. 2 चमचे मीठ घालूया आणि थोडासा हिंग. तर मग हे मी मिक्सरला लावून. ही पहा आपली कारळ्याची चटणी तयार झाली आहे.